महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे कुटुंबाला हातभार लावता येईल, तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी पाठबळ मिळेल। अशा विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा असे आवाहन भाजपचे प्राध्यापक भानुदास बेरड यांनी केले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार अर्थसंकल्पातील ठळक बाबींचा समाजात उहापोह करण्यासाठी अध्यक्ष अभय आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली मध्य मंडळातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। यावेळी प्राध्यापक भानुदास बेरड यांनी मार्गदर्शन केले। या प्रसंगी वसंत लोढा, नरेंद्र कुलकर्णी, महेश नामदे, सचिन पारखी, प्रशांत मुथा, पंडित वाघमारे, सविता कोटा, अजय चितळे, बाळासाहेब भुजबळ, सुनील तावरे, कालिंदी केसकर, विलास नंदी, महेश गुगळे, संतोष गांधी, महेश हेडा, महावीर कांक्रिया आदी उपस्थित होते। नगर शहर मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीकडे घ्यावा असा ठराव यावेळी वसंत लोढा यांनी मांडला। या ठरावाला सर्वानुमते माजी स्थायी समिती सभापती नरेंद्र कुलकर्णी यांनी अनुमोदन दिले। या संदर्भात वसंत लोढा यांनी अधिक माहिती दिली। भारतीय जनता पार्टीच्या वतीने कालपासून नगर शहरात मंडल वाईज बैठका चालू आहेत। या बैठकामध्ये दोन विषय होते। एक सध्याचा जो सरकारने महाराष्ट्र सरकारने जो अर्थसंकल्प सादर केला त्याविषयी सर्वसामान्य लोकांपर्यंत अर्थसंकल्प जावा तो विषय, आणि नगर शहर विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीला मिळावा माहितीच्या याच्यातनं, त्याकरता हे दोन विषयाकरता बैठक झाली। नगर शहर मध्य मंडळाची बैठक मंडळाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अभयजी आगरकर, मार्गदर्शक माननीय भानुदासजी बेरड आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित झाली। त्यावेळेस कार्यकर्त्यांनी हा नगर शहर विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीकडे असावा ह्या दृष्टिकोनातनं विषय त्या ठिकाणी मांडला। नगर शहराची आजची अवस्था, नगर शहरामध्ये आरोग्य, पाणी, लाईट, रस्ते ही सगळी जर अवस्था पाहिली तर गेल्या या 8-10 वर्षामध्ये फार बिकट अवस्था झालेली आहे। नगर शहराच्या सर्व क्षेत्रामध्ये शहर हे दिवसेंदिवस मागं चाललेलं आहे, आणि अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टीने ह्या नगर शहरामध्ये सर्व उपभोगलेले आहे। नगर शहरातनं खासदार झाला, केंद्रीय मंत्री झाला, नगर शहरातनं नगराध्यक्ष झाले, महापौर झाले, महानगरपालिकेचे इतर सर्व पद ह्या माध्यमातून उपभोगले, परंतु नगर शहराचं नेतृत्व, नगर शहरातलं आमदारकी हा विषय भारतीय जनता पार्टीला अद्यापपर्यंत मिळालेला नाही आहे। म्हणून यावेळेस सगळ्यांची मागणी आहे की तिकडं काही हो, भारतीय जनता पार्टीला ह्या महायुतीच्या माध्यमातून नगर शहराची जागा ही नगर शहर भाजपला मिळाली पाहिजे। म्हणून त्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी ठराव मांडण्यात आला। ठराव सर्वानुमते एकमताने सगळ्यांनी ह्या ठरावाला मंजुरी दिली, आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय बावनकुळेजी यांना हा ठराव पाठवण्यात येणार आहे। अशा पद्धतीनं दुसरी बैठक सावेळी मंडळाची झाली। सावेळी मंडळामध्ये माननीय मंत्री, माजी मंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य राम शिंदे यांच्या उपस्थित झाली। त्या ठिकाणी पण आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली भानुदासजी बेरड, माजी महापौर आपले बाबासाहेब वाकळे आणि सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी पण अशाच पद्धतीची मागणी झाली।
मागणी झाली आणि त्यातनं बऱ्याच कार्यकर्त्यांना म्हणजे आज नगर शहराची परिस्थिती इतकी भयान आहे. नगर शहरातल्या विकासाच्या बाबतीत सर्व दृष्टिकोनातनं शहर हे मागं पडलेलं आहे. आज नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मध्ये 2 खून झाले. हे खून पण या शहरातले जे कोणी त्यांचे सहकारी आहेत किंवा त्यांना मानणारा वर्ग आहे, त्यांना मानणारे कार्यकर्ते ह्या माध्यमातून नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे. आज नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ताबेमारी हा विषय सुरू आहे. गेल्या 4-5-6 वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमांना ताबेमारीच्या माध्यमातून वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. हे सगळं शहराच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला त्यांचं संरक्षण आहे. आज नगर शहरामध्ये अवैध व्यवसाय, दारूचे व्यवसाय असतील, चोऱ्या माऱ्या असतील, गुटखा असेल, बिंगो जुगार असेल, असे सर्व स्तरावरचे अवैध व्यवसाय आज मोठ्या प्रमाणात नगर शहराच्या लोकप्रतिनिधीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्याला फार मोठं संरक्षण दिलं जातं. म्हणजे आज महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून आम्ही तिथं सत्तेत आहोत, परंतु ह्या सत्तेचा मोठ्या प्रमाणात वापर ह्या वेगवेगळ्या गोष्टींकरता नगर शहरामध्ये होत आहे आणि त्याच्यामुळं नगर शहर हे आज दिवसेंदिवस मागं चाललं आहे. अनिल भैया राठोड यांनी 25 वर्ष नगर शहरामध्ये आमदार म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केले. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे आमदार म्हणून या शहरातली शांतता, सुव्यवस्था, ह्या शहरातली गुंडगिरी, ह्या शहरातले अवैध व्यवसाय हे पूर्णपणे त्या काळामध्ये आम्ही युतीच्या माध्यमातून त्याचा मुकाबला केला, त्याला ठोसपणे उत्तर दिलं आणि शहरात एक चांगल्या प्रकारचं वातावरण आम्ही निर्माण केलं होतं. शहरात कुठेही दहशतवाद नव्हता, शहरात कुठेही कोणत्या प्रकारची अप्रिय घटना त्या काळात घडत नव्हती. परंतु ह्या 10 वर्षामध्ये वेगवेगळे हत्याकांड आपण पाहत आहोत, वेगवेगळे अवैध व्यवसाय आपण पाहत आहोत, वेगवेगळ्या प्रकारच्या महानगरपालिकेतली म्हणजे आज जवळपास पाणी योजनेसाठी 300 कोटीच्या पेक्षा जास्त खर्च झाला आहे. अजूनही पाणी वेळेवर नाही, दिवसाआड पाणी, नाहीतर 2 फेजच्या माध्यमातून पाणी प्रत्येकाच्या घरात नळावाटे येणार होतं. परंतु आज एवढा मोठा खर्च होऊन सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या पाणी योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. नगर शहरातले वेगवेगळे टेंडर कोणाला देण्यात आलेले, कोणत्याही कामाचं टेंडर देताना त्या एजन्सी तेवढ्या ताकदीची आहे का, ती तांत्रिकदृष्ट्या त्या बरोबरची आहे का, त्याची माहिती त्या पद्धतीनं त्या एजन्सीला टेंडर दिलं जातं. परंतु आज काय, महापालिकेचे सर्व टेंडर आपल्या बगलबच्च्यांना, ज्यांना त्याच्यातलं काही समजत नाही असे लोक आज महापालिकेचे टेंडर घेत आहेत. आज जर आपण पाहिलं तर शहरामध्ये रस्ते व्यवस्थित नाही, कुठं तर भाजी मार्केट आज व्यवस्थित एकही नाही, सगळे भाजी विक्रेते आज रस्त्यावर बसलेले आहेत. आणि शहरामध्ये पार्किंगचं ही कोणती पद्धत, पूर्णपणे शहरामध्ये पार्किंगसाठी त्याचा ठेका देण्यात आला. वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्याचं नियोजन करण्यात आलं. तेव्हा शहराची कोणतीही व्यवस्था नीट नाही आणि अशा पद्धतीनं या शहराची ही वाईट अवस्था आहे. म्हणून आम्ही या ठरावामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे, जर नगर शहराची जागा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला, भारतीय जनता पार्टीकडे असेल तरच या ठिकाणी विजय मिळू शकतो. अन्यथा नगर शहरामध्ये महायुतीची जो कोणी दुसरा उमेदवार असेल भाजप सोडून, त्याला या ठिकाणी विजय मिळणं फार अवघड आहे. इतकी भयान अवस्था या नगर शहराची करून ठेवलेली आहे. या बाबतीत माननीय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी, केंद्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे यांच्या पर्यंत आम्ही सर्व पुराव्यानिशी या शहरातली
जी काही सगळी अवस्था ही त्यांच्या पुढे आम्ही मांडणार आहोत आणि ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी ह्याच्याकरता शेवटपर्यंत सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही अथक प्रयत्न करणार आहोत. लाडकी बहीण ही योजना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मध्य प्रदेशामध्ये शिवराजजी चौहान यांनी 4 वर्षापूर्वी ती आणली. त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये फार चांगल्या प्रकारे ती योजना राबवली गेली. त्या मध्य प्रदेशमधल्या सर्वसामान्य आमच्या बहिणींना फार मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग झाला. ह्या योजनेमुळं फार मोठ्या प्रमाणात रोजगार पण उपलब्ध झाले. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं ही योजना या ठिकाणी राबवलेली आहे. ह्या योजनेच्या दृष्टिकोनातनं फार चांगल्या प्रकारे नियोजन चालू आहे. त्याच्याकरता अर्थसंकल्पामध्ये पण अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितजी पवार यांनी मोठ्या प्रमाणात तरतूद करून ठेवलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आपल्या सर्व बहिणींना त्याचा फार मोठा उपयोग होईल अशा पद्धतीचं नियोजन सुरू आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ह्या योजनेच्या बाबतीत त्यांचे फॉर्म भरून घेण्याची जी काही तयारी आहे ती फार मोठ्या प्रमाणात चालू आहे की जेणेकरून योग्य त्या महिलांना त्याचा उपयोग झाला पाहिजे, त्यांना त्या योजनेचा फायदा झाला पाहिजे. त्याच्याकरता ह्या योजनेचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ही लाडली बहीण योजनेचे ते महिला आणि त्या योजनेच्या मध्यस्थ म्हणून आम्ही दुवा म्हणून आम्ही काम करीत आहोत. बातम्यांसाठी नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.